नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव अक्षय गोरक्षनाथ शिंदे, राहणार उदयपूर तालुका जिल्हा. हां, तर दादा आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, बरोबर? तर मला सांगा दादा, टोमॅटोची व्हरायटी कोणती दादा ही? आर्यमान व्हरायटी, बरोबर? तर साधारणतः हा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा? 2 महिने कंप्लीट झाले. 2 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे, बरोबर? तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश. हां, तर या ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांचा तुम्ही बेसल डोसमध्ये खाली वापर केला आहे, बेडमध्ये भरलेली, बरोबर? हां, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपलं जे गो पॉवर प्लस कार्बो पॉवर हे जे प्रोडक्ट आहे ते स्लरी माध्यमातून तुम्ही ड्रिपनी सोडलेलं आहे आणि कडो जे औषध आहे ते वरून स्प्रे काढलेलं आहे. तर मला सांगा, ज्या प्रेडला तुम्ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं बेडमध्ये भरली आणि भू पॉवर प्लस कार्बो पॉवर ड्रिपने सोडल्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? आता मी सुरुवातीला बेड भरले, खतांनी बेड भरले. त्याच्यानंतर मी नंतर एक 15 ते 20 दिवसानंतर स्लरी सोडायला सुरू केली होती. हां, त्याच्यानंतर कडूचं तर आपण 2 फवारण्या घेतल्यात. बरोबर. प्लॉटमध्ये असं आता कंडिशन आहे का प्लॉटला कोणत्याही प्रकारचं फुलकळीला औषध फवारायला लागलं नाही. हां, म्हणजे दुसरं फवारलंच नाही फुलकळीला. हां, माल फुगवायला कोणती खतं सोडायला लागली नाही, एवढे जास्त प्रमाणात सोडायला लागलं नाही, कारण आपटेक पण व्यवस्थित होते. बरोबर. हां, प्लॉटला काळुकी वगैरे सुद्धा खूप छान आहे. बरोबर. फळ सुद्धा तुम्ही बघू शकता, फळांची संख्या सुद्धा भरपूर आहे. बरोबर. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना, भरपूर प्रमाणात आहे ना झाडाला डायरेक्ट खोडातून खालून फुटवाय, बरोबर? हो. आणि महत्वाचं काय तर फुलांची सेटिंग आणि महत्वाचं आहे ना फळाची साईज आणि फुगवण ही चांगल्या प्रकारे झालेली, बरोबर? हो. आणि भरपूर प्रमाणात फळं आणि फळं लागलेली. आता फळांची जर प्रत्यक्षात पाहिल्यानंतर फळांची साईज पण चांगल्या प्रकारे झालेली, बरोबर? फुलकळी भरपूर आहे, फुलांची ड्रॉपिंग नाही महत्वाची, नाही. अजिबात ड्रॉपिंग झालेली नाही फुलांची कुठंच, बरोबर? आम्हाला म्हणजे सेटिंगला आहे ना सेपरेट औषध फवारायला लागलं नाही. हा, सेटिंगला दुसरं काहीच मारलेलं नाही. फुलकळीसाठी स्पेशल दुसरं कोणतंच घेतलेलं नाही, अजून घेतलंच नाही काही. बरोबर. तर अजून तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि औषधांचा वापर केला आहे? आता आपण पिकाडोर मिरचीसाठी, बलराम मिरचीसाठी आणि ज्वेलरी मिरचीसाठी वापरलेलं आहे. बरोबर. म्हणजे बेस्ट माझ्या मिरचीचा अजूनपर्यंत मी मिरच्यांना काळुकी हां, एकदम भयानक काळुकी आजपर्यंत म्हणजे असं आमचा प्लॉट आलेलाच नव्हता. हां. याचं आपण ऑर्गॅनिक कार्बनयुक्त खतं वापरून आपला रिझल्ट भेटलेला आहे. बरोबर. म्हणजे आता जर प्रत्यक्ष पाहिलं नाही या पट्ट्यामध्ये बरेच जणांचे प्लॉट मिरचीचे गेलेले, टोमॅटोचे पण प्लॉट बरेच पैकी ना पावसाने गेलेले. पण तुमचा जर प्लॉटात जर प्रत्यक्षात पाहिलं ना हा प्रकार कुठंच दिसत नाही. पिवळसरपणा म्हणा किंवा मग बाकीचा जो प्रकार आहे ना भुरी डावणी करपा, ते झाड आहे ना जादा रोगाला बळी पडलेलं नाही, बरोबर? एकदम क्लीन प्लॉट दिसते, बरोबर? एकदम. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस कार्बो पॉवर, कडू पॉवर हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, खूप समाधानी. हां, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.